तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्याच्या वेळेस सगळ्यात जास्त स्त्रियांनी पार्टिसिपेशन होतं, पण त्यांना कुठे नेतृत्व नाही मिळालं. आणि मी त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो आणि 3rd इयरला असताना मी जेलमध्ये होतो नामांतराच्या चळवळीत. आणि मी आलो जेलमधून आणि माझी टीवायची एक्झाम होती. आणि त्यावेळेला मी लायब्ररीमधून असं बाहेर येतो, तर तिकडे आमच्या हॉस्टेलच्या जवळ अशी मोकळी जागा होती. त्याच्यामध्ये दगडाच्या चुली करून त्याच्यावर स्वतःची भाकरी भाजून त्या बायका मोर्चाला जायच्या. आणि ते मी बघायचो नेहमी, आणि खूप मोर्चे निघायचे काळात. तर एकदा मी असं बाहेर लायब्ररीतनं असं संध्याकाळी येत होतो आणि त्यावेळेस तिथे एक आई भाकरी करत होती. आणि मी तिला त्या दिवशी पेपरमध्ये एक बातमी आली होती, ते नामांतरासाठीच लढत होते. तिला मी ती बातमी दाखवली. तिला बोललो की त्यावेळेस की एक इथे शहरामध्ये एक कोणतरी आहे नेता, तो म्हणतो ज्याच्या घरात नाही भाकरीचं पीठ त्याला कशाला हवं विद्यापीठ. तर ती बाई मला बोलली की त्याला सांगा की अख्ख्या भारताचं नामांतर केलं तरी बाबासाहेबांचे या देशावरचे उपकार फिटणार नाही. आणि एक कौलारू शाळा आहे औरंगाबादला, तिचं नाव देत नाहीत. आम्ही इतके वर्ष जगत आहोत. तिच्या डोळ्यामध्ये जो अंगार होता तो बघून मी ते गाणं तेव्हा लिहिलेलं आहे. आणि आता महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रिया, मी कुठेही गेलो तरी गाणं म्हणून म्हणून सांगतात. ते मी तुमच्यासाठी. भीमराजा रे मह्या भीमा, भीमराजा रे मह्या भीमा, माझा भीम मले भेटतो बाई, मले सांग तो काही, मले सांग तो काही, मले सांग तो काही. शेताच्या पातीला उभा, राबत्या हाताच्या साथीला उभा, भूक जगणाऱ्या रातीला उभा गा, मुख्या वासराच्या स्वात बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई, भीम पाहते बाई. साळच्या दारात उभा, टाक लेखण्यांच्या शाईत उभा, बुकाच्या राशीत उभा, चिमणीच्या वातीत उभा, वातीच्या उजेडात उभा गा. बोट लेकराच हातामध्ये घेई, त्याले साळत नेई, शिक लढण्यासाठी म्हणतो गा बाई, त्याले साळत नेई, लढ शिकण्यासाठी म्हणतो गा बाई, त्याले साळत नेई. आई भूमीला म्हणतो गा बाई, नदी काठान धुंडी तो आई, पाय ठेवायला जमीन का नाही, वनवास रामाचा सांगत्यात बाई, वनवास रामाचा 14 वर्ष बाई, आमचा वनवास जन्माचा बाई ग, आमचा वनवास जन्माचा बाई. त्याच आहे का कुणाला काही, भीम गरजून सांगतो बाई, मागून मिळणार नाही, मागून मिळणार नाही. अशा बाबासाहेबांना आपण कुठे ठेवलं? भीम पुतळ्यात बंद केला बाई, भीम भजनात मंद केला बाई, त्याच्या वैऱ्यांनी जेर बंद केला गा. भीम माझा रडीतो गा ढाई ढाई, आसू डोई बेडी पायी, वळे वसवांचे कोसळती बाई, अंग अंगची चवताळते बाई. भीम बाजारी अनलाग बाई, त्याची जाहिरात झाली गा बाई. सारे खाटीक जमले गा बाई ग, सारे खाटीक जमले गा बाई. सुरे सरसर सरसावले बाई, चळचळ रक्ताच्या चिळकांड्या बाई,
साऱ्या भाडी भिडल्या ग बाई. भीमराजा रे रडू नको बाबा, रे रडू नको राजा, वाटे भीमाचे घातले गा बाई. कुणी मतासाठी इकतो गा बाई, कुणी स्वतःसाठी इकतो गा बाई, कुणी पदासाठी इकतो गा बाई. भीमराजा रे मह्या भीमा, भीमराजा रे मह्या भीमा. भीमा पुतळ्यातून बाहेर ये बाबा, भीम भजनातून बाहेर ये बाबा. नवाई चार घेऊन ये बाबा, वार मुक्तीच घेऊन ये बाबा. भीम येणार, पण बाबासाहेब अवतार घेऊन येणार नाहीत. उद्याचे बाबासाहेब हे लढ्यातून आणि चळवळीतून येणार आहेत. आणि ती चळवळ खास करून मी बघतोय महाराष्ट्रामध्ये त्या खेड्यातल्या ज्या दलित स्त्रिया आहेत, ज्या शेतीमध्ये आहेत, 64%, त्या स्त्रियांच्या आतमध्ये एक नवी ज्योत आता पेटती आहे. एक नवा अंडर करंट मला दिसतो आहे की पुरुषांनी बाबासाहेबांच्या नंतर जे काय केलं चळवळीचं वाटोळं ते भयानक आहे. आणि म्हणून आता जोपर्यंत स्त्रिया पुढे येत नाहीत तोपर्यंत या पुरुषांच्या चळवळीचं काही होणार नाही. म्हणून मी मगापासून जे सांगतो की आपल्या सगळ्या बहिणींना बोलवा, त्यांच्याबरोबर आपण बोलूया सगळ्यांची. तर उद्याचे बाबासाहेब हे स्त्रियांच्या चळवळीतून येणार आहेत आणि ती जबाबदारी खेड्यातल्या शहरातल्या सगळ्या ज्या बाबासाहेबाच्या लेकी आहेत त्यांच्यावर आहे. भीम येणार, भीम येणार, येणार बाई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई, वाट पाहते बाई. सर्वांना जय देव. त्याला तुम्ही इथं बोलवलं, अगदी माझ्या घरात आल्यासारखे मला वाटलं. काल मी चव्हाण साहेबांच्या घरी होतो. खूप प्रेमानं आम्ही काही वेळ काढला आणि आज आपल्याला सगळ्यांना भेटायची संधी मिळाली. माझं मी सगळं बोललेलो तुमच्याशी. त्याचं पुढे काय कसं करता येईल थोडासा वेळ काढून तुम्ही जर हे केलं तर हे मिशन जे बाबासाहेबांचं आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीनं भारतभर पसरवू शकतो याची मला खूप म्हणजे खात्री आहे. तर मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो आणि एक बाबासाहेबांचं अनुयायी म्हणून तुम्ही मला इथे बोलवलं, मला प्रेम दिलं, मला माझ्या ताईने जेवायला दिलं, ते सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि तुमचं प्रेम घेऊन याचा निघतो, कारण चव्हाण साहेबांना मला खूप लांब जायचे आणि गाणं गाण्याच्या दृष्टीने परत कधी आलो तर तुम्हाला सगळ्यांना भेटेन. पण जे इथे नाहीत त्यांना माझा निरोप सांगा की मी आलो होतो, त्यांना माझा जय भीम सांगा. धन्यवाद. जय भीम.